किती छान क्रिस्पी कुरकुरीत आणि खमंग अशी आपली केळीचे चिप्स तयार झालेले आहेत। तर अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच केळीचे चिप्स घरच्या घरी कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। कच्च्या केळीचे वेपर्स करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत कच्ची हिरवी केळी। केळी घेताना व्यवस्थित कडक आहेत अशी बघून घ्यावी, ज्यामुळे आपल्याला वेपर्स करताना सहज करता येतात, त्रास होत नाही। आता ही केळी आपण सेपरेट करून घेऊया एक एक या पद्धतीने। आता सर्वात आधी आपण केळीचे मागचे आणि पुढचे देठ कट करून घेऊ आणि ह्याची सालं काढून घ्यावी। सुरुवातीला मी प्रयत्न केला सुरीच्या सहाय्याने, पण मला सोलणीने काढणे जास्त सोपे वाटले, म्हणून मी सोलणीच्या सहाय्याने ह्याची सर्व साले काढून घेते आहे। कच्च्या केळीची सालं एवढी सहज निघत नाही, वेळही लागतो। हे बघा, या पद्धतीने आपण सालं काढून घ्यायचे, व्यवस्थित काढून घ्यायचे। सालं राहिले तर कदाचित ते केळीचे वेपर्स किंवा चिप्स जे आहेत ते कडवट लागू शकतात। तर सालं काढल्यानंतर ही केळी जी आहे ही आपण पाण्यात घालून ठेवायची आहे, की ज्यामुळे ती काळी पडणार नाहीत। तर बघा, या पद्धतीने मी सर्व केळींची सालं काढून घेतलेली आहे। केळींची सालं काढणं खरंच खूप अवघड काम आहे, हातही काळे होतात। तुम्हाला जर केळीची सालं काढण्याची सोपी पद्धत माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आता आपण पुढची प्रोसिजर, एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चिप्स जर उपवासाला खाणार नसला तर त्यामध्ये आपण थोडीशी हळदही ॲड करायची आहे। मी इथे हळद ॲड करत नाही आहे, तर या पद्धतीने हे मिठाचं पाणी तयार करून ठेवलं आहे। आणि बघा, अशा प्रकारची किसणी आपण इथे वापरत घेणार आहोत। इथे तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण डायरेक्ट गरम तेलामध्येच आपण चिप्स करायचे आहेत। या पद्धतीने फटाफट ही प्रोसिजर करावी लागते, तरच वेपर्स एकसारखे तळले जातील। तर सुरुवातीला थोडे थोडे वेपर्स आपण करून घ्यायचे आहेत। एक पलटी मारली की त्यामध्ये आपण हे जे मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे ते साधारण 2 ते 3 चमचे या गरम पाण्यातच टाकून घ्यायचं आहे, की ज्यामुळे वेपर्सला ते मिठाचा खारेपणा छान लागतो आणि वेपर्स होताही खूप कुरकुरीत। तर बघा, या पद्धतीने आपण वेपर्स तळून घ्यायचे आहेत। तर पहिली तळण झालेली आहे, आपण ही काढून घेऊया। तर बघा, याच पद्धतीने मी सर्व वेपर्स करून घेतलेले आहे। अतिशय कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत असे वेपर्स तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि एकेच वेळेला सबस्क्राईब करा। धन्यवाद।